ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार आहे। आता नियतीच म्हणजे देवी आई आता मायलेकीची भेट घडवून आणणार आहे। आतापर्यंत सायलीला आपल्या आईचा अजिबात पत्ता नसतो, पण देवी आईच्या कृपेने आता खूप मोठा चमत्कार घडणार आहे। ज्या देवळामध्ये सायली रडत रडत 20 वर्षापूर्वी आली होती त्या देवळातले पुजारी आता सायलीला एक सत्य सांगतात। पुजारी सायलीला सांगतात, सायली ज्या दिवशी तू इथे आली होतीस ना त्याच दिवशी माझ्या नातेवाईकांना एक बाई सापडली होती आणि त्याच ठिकाणी सापडली होती ज्या ठिकाणी आता इथे एक ऍक्सिडेंट झाला होता। तू इकडे आलीस आणि तिथे एक बाई होती, ती बाई आता एका नातेवाईकाच्या घरी राहते। याच्यावर ती सायली विचार करते कोण असेल ती बाई, आणि त्याच वेळेला तिला पूर्णाईने सांगितलेली गोष्ट आठवते। पूर्णाईने सायलीला सांगितलेलं असतं की 20 वर्षापूर्वी माझी मुलगी एका अपघातामध्ये गेलेली आहे, आणि हे सगळं सायलीला आठवतं। आणि आता सायली पूर्णाईचा विचार करते आणि त्याच वेळेला तिने पाहिलेला प्रतिमाचा फोटो सुद्धा तिच्या डोळ्यासमोर येतो। आणि इकडे आता सायली विचार करते की जो फोटो मी तिकडे पाहिलेला आहे 20 वर्षापूर्वीचा, ती एक मोठी बाई आणि छोटी मुलगी अशी दोन माणसं त्या फोटोमध्ये होती। 20 वर्षापूर्वी पूर्णाईची हलवलेली मुलगी तर नसेल पुजाऱ्यांच्या इकडे। आता इकडे सायली पुजाऱ्यांकडे नीट चौकशी करते आणि त्याच वेळेला सायलीला समजतं की आपण त्या बाईची भेट घेऊया। आधी पूर्णाईला जर काही बोलले तर त्यांना आशा लागून राहील, त्यामुळे आधी पूर्णाईला काही न बोलता सगळी माहिती काढून घेते। सायली घरी येते। घरी आल्यावरती सायली पूर्णाईला विचारते, मला एक गोष्ट सांगाल की हा फोटोमध्ये जी तुमची मुलगी आहे त्याच्यासोबत नक्की काय घडलं होतं? तोपर्यंत आता घरामधल्या गोष्टी नॉर्मल झालेल्या असतात, त्यामुळे पूर्णाई आता इकडे सायलीला आपली सून म्हणून जरी स्वीकारत नसली तरी एक चांगली मुलगी म्हणून तिच्याकडे पाहत असते। मग पूर्णाई त्या फोटो सगळी माहिती सायलीला सांगते। पूर्णाई सायलीला सांगते, हे बघ हा आहे ना, हा माझ्या मानलेल्या मुलीचा फोटो आहे। 20 वर्षापूर्वी ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता तेव्हा हे दोघ जण इथून पार्टी आटपून घरी चालले होते। पार्टी आटपून ज्या वेळेला घरी चालले होते त्या वेळेला आता यांचा एक ऍक्सिडेंट झाला। ऍक्सिडेंट मध्ये रविराज वाचले, त्यानंतर आम्हाला तन्वी मिळाली आणि आता ही फक्त येण्याची बाकी आहे। आता मात्र सायलीला साधारण अंदाज येतो की आपण पुजाऱ्यांच्या घरी जाऊन भेटूया, आणि ती आता प्रतिमाच्या फोटोचा एक मोबाईल मध्ये फोटो क्लिक करते आणि तो फोटो ती घेऊन आता पुजाऱ्यांच्या इकडे जायला निघते। पुजाऱ्यांच्या इकडे आल्यावर ती सायली आता पुजाऱ्यांना सांगते, मला तुमच्या त्या नातेवाईकांकडे घेऊन जाल का? त्या नातेवाईकांकडे घेऊन जा आणि ती कोण स्त्री आहे ते मला पाहायचं आहे। पुजारी म्हणतात, हो तुला मी त्या स्त्रीची भेट घडवून देईन, पण तिला फार काही प्रश्न विचारू नकोस, कारण ती त्या मेंटल स्टेट मध्ये नाही आहे, तिला जुन्या गोष्टी आठवत नाहीयेत आणि ती मात्र आता माझी मुलगी एवढंच बोलत आहे। याच्यावर ती सायली म्हणते, ठीक आहे, म्हणजे मला असं वाटतंय कदाचित त्या प्रतिमा असू शकतात, म्हणजेच पूर्णाईची मुलगी। असं म्हणत ती पुजाऱ्यांना सगळा प्रकार सांगते। पुजारी सांगतात, ठीक आहे, मी तुला नातेवाईकांकडे घेऊन जातो। असं म्हणत आता इकडे पुजारी सायलीला तिच्या नातेवाईकांकडे घेऊन जाणार असतात, आणि त्याच वेळेला देवी आईच्या चमत्काराने मायलेकींची भेट घडणार असते। कारण पुजाऱ्यांनी आता इकडे सायलीला सगळं सांगितल्यावरती सायली तो फोटो पुजाऱ्यांना दाखवते, देवी आईच्या पाया पडते। पुजारी म्हणतात, मी त्या बाईला नीट पाहिलेलं नाहीये, पण मला असं वाटतंय साधारण हीच बाई आहे। आता मात्र सायली देवी आईचा आशीर्वाद घेते। देवी आईला भक्तिभावाने विनवणी करते की मला पुन्हा एकदा पूर्णाई आणि त्यांच्या मुलीची भेट घडवून आणू दे। पण वेड्या सायलीला माहिती नसतं की ती पूर्णाई आणि प्रतिमा या मायलेकीची भेट घडवून आणणार आहेच, पण त्यासोबत देवी आई तिची आणि तिच्या आईची सुद्धा भेट घडवून आणणार आहे। सायली देवी आईचा आशीर्वाद घेते। देवी आईचा आशीर्वाद घेऊन सायली आता त्या घरी जायला निघते। देवी आईच्या मनामध्ये वेगळीच गोष्ट असते। पुजारी त्या नातेवाईकांना आता इकडे सायलीला भेटायला आणतात। सायली त्या नातेवाईकांशी बोलते आणि आता ते नातेवाईक सायलीला प्रतिमाकडे घेऊन जातात। प्रतिमाला पाहताच आता इकडे सायलीच्या पायाखालची जमीन सरकते। तेच डोळे, तेच हावभाव आणि तीच फक्त वय वाढलेलं असतं। आता मात्र सायलीला 100% विश्वास बसतो की ही पूर्णाईचीच मुलगी आहे। पूर्णाईची मुलगी जिवंत आहे, प्रतिमा पण तिला काही आठवत नाहीये। आता ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा कसा करावा, किंवा मी जास्त काही आगाऊपणा केला आणि प्रतिमा आत्याला किंवा प्रतिमा मावशीला काही झालं तर कसं काय होणार? आणि ज्या आई त्या आईला ती आत्या किंवा मावशी समजत आहे ती तिची आई आहे हे अजूनही त्या वेड्या सायलीला माहिती नसतं। आता इकडे देवी आईच्या कृपेमुळे मायलेकीची भेट झालेली असते आणि आता फक्त वेळ असते ती फक्त आणि फक्त प्रतिमाला घरी घेऊन यायची। आता इकडे सायलीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि आता पूर्णाई आणि प्रतिमा या दोघींची भेट घडवून आणणार असते। आता सायली प्रतिमाला भेटते, प्रतिमाशी बोलते आणि ती प्रतिमाला सांगते, मला असं वाटतंय तुमचं न कुटुंब मला माहितीये कुठे आहे ते,
सांगते. प्रतिमा म्हणते मला काहीच आठवत नाहीये. याच्यावरती सायली सांगते तुम्हाला आठवत नाही पण मला माहिती आहे कारण तुमचा फोटो मी पाहिलेला आहे. याच्यावरती प्रतिमा म्हणते खरंच माझी मुलगी आहे का, माझी मुलगी आहे का. याच्यावरती सायली म्हणते हो तुमची मुलगी आहे आणि ती मोठी झाली आहे. प्रतिमाला मुलीचं नाव गाव काही आठवत नसतं कारण ती भ्रमिष्ठासारखी झालेली असते. आता मात्र इकडे मायलेकींची गाठभेट देवी आईने घडवून आणले आणि तीच लेक तिच्याच आईला तिच्या आईशी भेटवणार असते. देवीचा हा चमत्कार खूप मोठा असतो आणि आता प्रतिमा ज्या वेळेला पूर्णाईच्या समोर येणार त्यावेळेला सायलीने प्रतिमाला आणलंय म्हणून तरी आता पूर्णाई सायलीला माफ करून सून म्हणून स्वीकार करणार का आणि प्रतिमा आणि पूर्णाईची भेट झाल्यावरती मालिकेमध्ये पुढे काय घडणार जाणून घ्यायचं असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे.